नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा ज्ञानगंगा एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, आपण जे मॅथ्सची मित्रांनो आपण प्रिलिम मॉक टेस्ट घेतली होती, तर त्याचा आपण मित्रांनो सोल्युशन बघणार आहोत. ओके, तर बघा याच्यात जे जे मुलांना अवघड गेले असतील तेच क्वेश्चन आपण इथे काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. कारण सर्व क्वेश्चन घेत बसलो तर तो काय व्हिडिओ खूप मोठा होईल. ओके, आणि ऍक्च्युली जे इम्पॉर्टंट आहे, जे मुलांना अवघड गेलेले आहे तेच जर घेतलं तर म्हणजे मुलांना काय योग्य दिशा भेटेल. ओके, आता बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे एमसीक्यूज मध्ये. ओके, बघा पहिला मित्रांनो आपल्याला काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वरती क्वेश्चन दिसतोय. आणि बघा काय एकदम सोपं होता. काय करायचं होतं, फक्त ब्रॅकेट ओपन म्हणजे कॉस सी ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं होतं, सेम कॉस ए ने आणि कॉस बी ने मल्टिप्लाय केल्यानंतर प्रोजेक्शन रूल यूज करायचा होता. काय प्रोजेक्शन रूल. ओके, काय यूज करायचा होता मित्रांनो, प्रोजेक्शन रूल. आणि तो प्रोजेक्शन रूल यूज केल्यानंतर पहिल्याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते काय येतं, सी येतं. काय येतं, सी. पहिल्याचं आन्सर जे बघा, पहिल्याचं जे आन्सर आहे ते काय येतं, ऑप्शन सी. समजलं. आता क्वेश्चन टू मित्रांनो बघा, परपेंडिक्युलरची जर कंडिशन यूज केली, काय ए प्लस लॅमडा बी बार इज परपेंडिक्युलर टू ए मायनस ए बार मायनस लॅमडा बी बार म्हटलंय. मग जेव्हा परपेंडिक्युलरची कंडिशन काय, डॉट प्रॉडक्ट काय असतो त्यांचा, झिरो असतो. डॉट प्रॉडक्ट काय असतो, झिरो. जर ते कंडिशन यूज केली तर दुसऱ्याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते काय आहे, आपलं बी आन्सर आहे. ओके, दुसऱ्याचं काय आहे, बी. क्लिअर. हा, क्लिअर. तिसरं, थर्ड थर्ड मध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारलंय, प्लेनचा क्वेश्चन दिसतोय. म्हणजे इथं बघा मित्रांनो, काय हा एन बार आहे. एन बारचा आपल्याला काय काढायचं मित्रांनो, मॉड काढायचा होता. काय काढायचा होता, मॉड. मॉड कसं काढतो मित्रांनो आपण, बघा रूट मध्ये त्यांच्या कोइफिशियंटचा काय करतो, स्क्वेअर करतो. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 12 चा स्क्वेअर किती, 144. बरोबर आहे. हे किती येतं, रूट 169. आणि रूट 169 म्हणजे किती, 13. मित्रांनो त्या 13 ने इकडे डिवाइड करायचं होतं. मग 78/13 किती येतं, सी. 6. 78/13 म्हणजे किती, 6. 6 कुठे, ऑप्शन सी मध्ये. कशात आहे, ऑप्शन सी मध्ये. म्हणून 3 चा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, ऑप्शन सी. ओके, क्लिअर. हे मी पूर्ण का सोडून देत नाहीये, कारण एमसीक्यूज आहेत. बरोबर आहे. आणि आपल्याला तेच की पूर्ण जर सोडवत बसला तर व्हिडिओ खूप मोठा 3 ते 4 तासाचा होणार आहे. म्हणून काय, आणि एवढं सर्व मुलं बघत नाही. ऍक्च्युली जेव्हा मी मागचं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दिला होता, सर्व क्वेश्चन घेतले होते. ओके, तर त्याच्यामुळे आता ठरवलंय की जे जे इम्पॉर्टंट आहे, आता हे तर एमसीक्यू आहे, फक्त एमसीक्यू कसे सोडवायचे होते ते आपण इथे बघूया. कळालं. तिसऱ्याचा आन्सर काय मित्रांनो, सी. चौथं बघायला गेलं, डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. हा बघा, हा डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन, मुलांना डेरिव्हेटिव्ह अवघड जातं. तर काय बघा चौथ्याचं मित्रांनो, बघा हा सेक इकडे येताना काय होईल मित्रांनो, सेक इनवर्स होईल. काय होईल, सेक इनवर्स म्हणजेच काय येईल, एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय, हा सेक इकडे येताना सेक इनवर्स म्हणजे सेक इनवर्स ऑफ ए स्क्वेअर होईल मित्रांनो. आणि हा एक कॉन्स्टंट येईल, तर या कॉन्स्टंटला बी ने रिप्लेस करायचंय. कशाने, बी ने. नंतर हा डिवाइड इकडे येताना काय होईल, मल्टिप्लाय म्हणजेच काय येईल, एक्स प्लस वाय इज इक्वल टू बी एक्स मायनस बी वाय. बी एक्स मायनस बी वाय. आता एक्स ची टर्म सोबत घ्या आणि वाय ची टर्म सोबत. मग हा मायनस इकडे येताना प्लस होईल आणि हा प्लस इकडे येताना मायनस होईल. क्लिअर. म्हणजेच काय येईल बघा, बी एक्स मायनस एक्स इज इक्वल टू काय, वाय प्लस बी वाय येईल का असं. बरोबर आहे. मग इथून एक्स मित्रांनो, एक्स ला जर कॉमन घेतलं तर काय येईल, बी मायनस वन. आणि इथून जर वाय ला कॉमन घेतलं तर काय येईल, बी प्लस वन. बरोबर आहे. म्हणजेच इथं काय रे, देअर फोर वाय अपॉन एक्स. बघा हा डिवाइड इकडे, हा मल्टिप्लाय इकडे त्यांना डिवाइड होईल ना, म्हणजे वाय अपॉन एक्स येईल. आणि हा इकडे त्यांना डिवाइड होईल, बी मायनस वन अपॉन बी प्लस वन. हा परत काय रे, एक कॉन्स्टंट आहे, त्या कॉन्स्टंटला कशाने, सी ने रिप्लेस करायचंय. कशाने, सी ने. कळालं. y अपॉन एक्स इज इक्वल टू सी. बस आपल्याला याचं काय घ्यायचंय मित्रांनो, डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. काय घ्यायचंय, डबल डेरिव्हेटिव्ह. मग बघा
याला आपण इक्वेशन 1 दिलं. हा डिवाइड इकडे येताना काय होईल मित्रांनो, मल्टिप्लाय. बरोबर आहे का? तर y इज इक्वल टू काय ते cx येते. तर डबल डेरिव्हेटिव्ह काय हे सॉरी सिंगल डेरिव्हेटिव्ह काय येईल आधी, dy बाय dx इज इक्वल टू काय येईल मित्रांनो, काय येईल बघा, x चा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू सी, सी होईल. बरोबर आहे. dy बाय dx ची व्हॅल्यू काय येते, c येते. क्लिअर? ओके. आणि सी काय आपला y अपॉन एक्स आहे. सी काय आहे आपला y अपॉन एक्स आहे. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन एक्स. आणि मित्रांनो डबल डेरिव्हेटिव्ह विचारलाय. काय विचारलाय? डबल डेरिव्हेटिव्ह. मग y अपॉन एक्स चा u अपॉन v रूलचा यूज केला तर डबल डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. y अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0. म्हणून याचा आन्सर काय येणार आहे, 0. म्हणजे ऑप्शन काय येणार आहे, डी येणार आहे. चौथ्याचं डी ऑप्शन. ओके. फोरचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, डी. लक्षात ठेवा. ओके. द इक्वेशन ऑफ टँजंट सोपं होतं मित्रांनो. ओके. टू द कर्व इक्वेशन ऑफ टँजंट कसं काढतो मित्रांनो बघा. काय इक्वेशन ऑफ टँजंट आपण कसं काढतो, फिफ्थ बघा. इक्वेशन ऑफ टँजंट काय फॉर्म्युला यूज करतो, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स मायनस x1. आता जो m असतो तो मित्रांनो डेरिव्हेटिव्ह असतो. काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऍट दॅट पॉइंट. आता इथं पॉइंट काय दिलेला आहे बघा, काय दिलेला आहे पॉइंट बघा, 1,3 आहे. काय 1,3. बरोबर आहे. 1,3. आता y चं इक्वेशन काय दिलेलं होतं बघा, y इज इक्वल टू काय होतं इक्वेशन बघा, काय दिलेलं रे y चं इक्वेशन, 3x स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. 3x स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. तर dy बाय dx काय येईल मित्रांनो, dy बाय dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह 6x, याचा डेरिव्हेटिव्ह 1. आता इथे मित्रांनो x ची व्हॅल्यू काय बघा, पॉइंट काय 1. मग इथं 1 टाकलं, 6 इंटू 1 6, 6 मायनस 1 किती 5. म्हणजे dy बाय dx ऍट दॅट पॉइंट किती येतोय, 5 येतोय. 1,3. हीच कशाची व्हॅल्यू असते, m ची. मग m ची व्हॅल्यू काय आली आपली, 5 आली. मग या पॉइंट मध्ये टाकायचं इक्वेशन मध्ये. मग काय येईल रे, y मायनस y1. आता इथं जो x1 y1 असतो तो काय असतो, पॉइंट असतो. काय असतो, पॉइंट. मग पॉइंट किती मित्रांनो, y1 किती 3 इज इक्वल टू m, m किती 5 इंटू x मायनस x1. x1 किती आपला 1 आहे. बरोबर आहे. क्लिअर. हे इक्वेशन सोडवायचं. समजलं का? बघा सगळ्यात आधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर जो पॉइंट दिलेला आहे तो टाकायचा. त्याच्यावरून ती m ची व्हॅल्यू येते. m ची व्हॅल्यू तर या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची. कळालं का? हा कोणता फॉर्म आहे, स्लोप पॉइंट फॉर्म. शिकलोय ना आपण 11वीला. त्याच्यात ही व्हॅल्यू टाकायची मित्रांनो, m ची व्हॅल्यू. आणि इथं y1 x1 काय टाकायचा, जो पॉइंट आहे तो टाकायचा. मग हे जर सोडवलं तर काय येईल बघा, y मायनस 3 इज इक्वल टू 5 इंटू एक्स, 5x, 5 1 जार 5. हा प्लस y इकडे त्यांना मायनस होईल, 5x मायनस y. बरोबर आहे. हा जर इकडे गेला तर हा पण इकडे जाईल. मग मायनस 3 इकडे त्यांना प्लस 3 होईल. 3 मायनस 5 किती, -2 इक्वल टू 0. आणि त्यांनी फक्त ऑप्शन मध्ये देताना काय दिलं होतं, या -2 ला इकडे दिलं होतं. म्हणजे इकडे त्यांना काय होईल, +2 होईल, असा ऑप्शन दिला होता. मग बघा 5x मायनस वाय इज इक्वल टू 2. कुठे 5x मायनस वाय इज इक्वल टू 2, ऑप्शन नंबर ए. पाचव्याचा काय येणार आहे, ए येणार आहे. सोपं होतं. ओके. आता 6वं बघा मित्रांनो. 6वं काय होतं बघा, मी इथं सोडू का पुढे पुढे करण्यापेक्षा. बघा 6वं काय होतं बघा, काय रे, एकदम सोपं होतं बघा. इंटिग्रेशन ऑफ या 9x स्क्वेअरला 3x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो का, यस. आणि 1 ला 1 चा स्क्वेअर लिहू शकतो का, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. असं जेव्हा असेल ना मित्रांनो, त्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचा. आता कोणता फॉर्म दिसतोय, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं बोला. हे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ पाहिजे. काय असतं रे, 1 अपॉन ए. ए किती इथं 1 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. एक्स काय 3x आणि ए काय 1. आणि एक्स जर वेगळा असेल ना मित्रांनो, परत आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, तो इंटिग्रेशन मध्ये डिवाइड करतो. मग इथं एक्सच्या ठिकाणी 3x आहे, 3x चा डेरिव्हेटिव्ह काय 3. तो 3 ने खाली डिवाइड करा, 3 1 जार 3. म्हणजे काय याचं 1/3 टॅन इनवर्स ऑफ 3x अपॉन 1 म्हणजे 3x. 1/3 टॅन इनवर्स ऑफ 3x. ऑप्शन कुठे, सी ऑप्शन. 6व्याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, सी येणार आहे. काय येणार आहे, सी. सेम 7वं पण सेम पॅटर्न वरती होतं मित्रांनो. 7वं पण बघा, कळालं, एकदम सोपं होतं. चला 7वं काय दिलेलं आहे बघा, 7 नंबर.
काय होतं इंटिग्रेशन ऑफ बघा सेम इंटिग्रेशन ऑफ 0 to k 1/2 ला कोणाचा 2 कोणाचा स्क्वेअर आहे √2 चा स्क्वेअर आहे 8x स्क्वेअर ला कसं लिहू शकतो सांगा 8 कोणाचा बघा 8x स्क्वेअर ला कसं लिहू शकतो √8 x ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे का याला कायम स्क्वेअर मध्ये लिहून घ्यायचा √8 चा स्क्वेअर 8 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर येईल असं इज इक्वल टू ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू दिलेली π/16 बरोबर आहे मित्रांनो बघा हा कोणता फॉर्म आहे रे 1/x² प्लस ए स्क्वेअर सेम याचं इंटिग्रेशन काय आहे 1/a ए कोण आहे √2 टॅन इनवर्स ऑफ x अपॉन ए एक्स कोण आहे तर √8x आहे ए कोण आहे √2 आहे आणि एक्सच्या ठिकाणी वेगळा असेल तर परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो आणि तो डिवाइड करतो √8x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे √8 येणार आहे तो इथं डिवाइड करा √8 बरोबर आहे इज इक्वल टू π/16 येईल का मित्रांनो असं बघा हे 8 2 जार किती होणार आहे 16 होणार आहे आणि √16 म्हणजे 4 होतो म्हणजे हा 1/4 येईल सेम टॅन इनवर्स ऑफ याला बघा ह्या रूटला एकत्र केलं तर 8/2 होईल बरोबर आहे का एक जसाच्या तसा इज इक्वल टू π/16 हे 4 1 जार 4 4 जार क्लिअर यस काही डाऊट हा काय उरलं मित्रांनो 8/2 किती होता 4 होता आणि √4 म्हणजे 2 तर काय येईल हे टॅन इनवर्स ऑफ 2x बरोबर आहे का इज इक्वल टू π/4 काही डाऊट आता मित्रांनो π/4 बघा टॅनच्या टेबल मध्ये कुठे तर टॅन इनवर्स ऑफ 1 π/4 असतं टॅन इनवर्स ऑफ 1 काय असतं रे π/4 असतं मग या π/4 ला टॅन इनवर्स ऑफ 1 लिहू शकतो टॅन इनवर्स कॅन्सल तर 2x इज इक्वल टू 1 बरोबर आहे आता मित्रांनो इथं लिमिट दिलेलं होतं काय 0 to k दिलेलं होतं मग इथं लिमिट टाकावं लागेल आपल्याला ते 0 to k बरोबर आहे तर 2k - 0 इज इक्वल टू 1 तर k इज इक्वल टू काय येणार आहे 1/2 तर याचा आन्सर काय येईल सातव्याचं येईल काय येईल सातव्याचं येईल आठवं तर सोपं होतं ऑर्डर आणि डिग्री काय रे डिग्री कोणाची घेतो जास्त ऑर्डर ज्याची ऑर्डर जास्त आहे याची ऑर्डर जास्त दिसते ऑर्डर 4 तर डिग्री किती 1 आठव्याचा आन्सर काय येईल बी समजलं सोपं होतं तर अशा प्रकारे हे मित्रांनो काय होते एमसीक्यू होते चेक करा एमसीक्यू हे हातातले मार्क आहे मित्रांनो काय आहे हातातले मार्क आहे हे जायला नको कळालं का चला पुढचा क्वेश्चन काय दिसतोय बघा थोडं मी याला त्या क्वेश्चनला इकडे घेतो थोडा नाही का म्हणजे आपल्याला लिहायला जागा भेटेल चला सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 2 काय रे 4 क्वेश्चन दिलेले असतात एक मार्काचे 1 लाइनर क्वेश्चन असतात ते ओके बघा पहिलं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन वरती कशावरती बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बरोबर आहे का चला मग काय येईल क्वेश्चन 2 चा फर्स्ट काय बघा यांची व्हॅल्यू 10 दिलेली यांची व्हॅल्यू किती दिलेली 10 बरोबर आहे यस ई ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे 8 ई ऑफ एक्स म्हणजेच काय रे मीनचा फॉर्म्युला काय एन इंटू पी ची व्हॅल्यू 8 दिलेली बरोबर आहे चला एन किती 10 आहे टाका 10 इंटू पी इज इक्वल टू 8 तर इथून पी काय येईल रे 8/10 आणि 2 ने डिवाइड केल्यावर काय येईल देअरफॉर पी इज इक्वल टू 4/5 झालं 4/5 पी ची व्हॅल्यू काढायला लावली होती ना तर काय येईल 4/5 झालं किंवा पॉइंट मध्ये घ्यायचं असेल तर 0.8 ते पण लिहू शकतात तुम्ही सोपं होता सेकंड काय कंपाऊंड स्टेटमेंट लिहायचंय मित्रांनो एकदम सोपं आहे बरोबर आहे का थर्ड बघा प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट एक्स प्रिन्सिपल सोल्युशन पण सोपं आहे बरोबर आहे का चला कॉट डायरेक्ट कॉट मध्ये लिहिलं तरी चालेल किंवा टॅन मध्ये रिप्लेस करून घ्या कॉट एक्स जर -√3 आहे तर टॅन एक्स काय येईल रे बघा कॉट एक्स इज इक्वल टू काय -√3 तर कॉट जर टॅन मध्ये लिहायचं असेल तर रेसिप्रोकल होईल ना म्हणजेच काय लिहिले 1/√3 -1/√3 बरोबर आहे का चला टॅनच्या टेबल मध्ये 1/√3 कुठे येतो सांगा टॅन 30 1/√3 असतो ना बरोबर आहे 30 म्हणजे π/6 निगेटिव्ह म्हणून काय येईल ते टॅन एक्स इज इक्वल टू टॅन ऑफ -π/6 बरोबर आहे का काही डाऊट
आता मित्रांनो हा जो निगेटिव्ह आहे तर जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा आपल्याला काय ते पॉझिटिव्ह करावं लागतं. मग कसं करतो? काय रे, टॅन निगेटिव्ह कुठे कुठे असतो? टॅन थीटा निगेटिव्ह इन कुठे कुठे निगेटिव्ह असतो सांगा? ते ऑल स्टुडंट टेक कॉफी. ए म्हणजे ऑल, फर्स्ट मध्ये सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह असतात, सेकंड मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो म्हणजे टॅन निगेटिव्ह, आणि फोर्थ मध्ये निगेटिव्ह असतो टॅन. सेकंड आणि फोर्थ हे माहिती ना सगळ्यांना, सेकंड अँड फोर्थ क्वार्टर मध्ये टॅन काय असतो? निगेटिव्ह असतो. मग सेकंड साठी आपण काय घेतो मित्रांनो? सेकंड साठी काय घेतो सांगा? सेकंड साठी बघा, हे क्वाड्रंट हा असतो फर्स्ट क्वाड्रंट, हा असतो सेकंड, हा असतो थर्ड आणि हा असतो फोर्थ. इथे काय असतो रे? पाय असतो. इथं पाय बाय 2 असतो, इथं पाय असतो, इथं 3 पाय बाय 2 असतो आणि इथं 2 पाय असतो. बरोबर आहे का? सेकंड साठी काय घेतो बघा, मागे जायचंय ना, इथं पाय, मागे जाताना मायनस घेतो म्हणजे पाय मायनस थिटा घेतो. सेकंड क्वाड्रंट साठी काय घेणार? पाय मायनस थिटा. थिटा काय आपला ओरिजिनल इथं पाय/6 आहे. हा झाला सेकंड साठी. अँड अँड फोर्थ साठी काय घेणार? 2 पाय मायनस थिटा घेणार. काय घेणार? 2 पाय मायनस थिटा. थिटा काय? पाय/6. काय येईल रे? 6 1 जा 6 पाय, 6 पाय मायनस पाय किती? 5 पाय/6. बरोबर आहे. आणि हे किती? 6 2 जा 12, 12 मायनस 1 11, 11 पाय/6. हे काय असेल? प्रिन्सिपल सोल्युशन असेल. 5 पाय/6 आणि 11 पाय/6. समजलं? ओके, सोपं होतं ते. कळालं? आता एक कंबाईन इक्वेशन सोपं आहे. दोघांचं काय करायचं? ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचे एकमेकांना. सोपं होतं. चौथं पण एकदम सोपं होतं मित्रांनो. पेपर बघायला गेलं तर यायलाच पाहिजे. म्हणजे सेक्शन ए पूर्ण सोपा होता, एक पण क्वेश्चन अवघड नव्हता, एमसीक्यू पण अवघड नव्हता. ज्यांचा प्रॉपर अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी सांगतोय आम्ही. कळालं? आता सेक्शन बी मध्ये बघा मित्रांनो, कुठले 8 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे होते. पहिला तर सोपा आहे, बरोबर आहे का? क्वेश्चन नंबर 3, कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचे. आठवतं का रे? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बरोबर आहे. बघा क्वेश्चन 3, हे हातातले मार्क आहे मित्रांनो, हे जायला नको. कळालं? हे जायला नको, लक्षात ठेवा. हे झाल्यानंतर तुम्ही काय, मला इथं जागा नाही म्हणून मी रब करतोय तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे लगेच. आता सेक्शन बी बघा, क्वेश्चन नंबर 3. ओके, मी फक्त कसा सोडवायचा आहे, कसा टॅकल करायचंय तेवढं सांगतोय. तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहत चला. कळालं? हे सर्व मी आपल्या जे ऍप मध्ये जे लेक्चर झालेले आहेत हे सर्व मी डिटेल मध्ये लिहून दिलेले आहेत. कळालं? कसं एक्सप्लेनेशन लिहायचंय वगैरे. इथे फक्त मी क्वेश्चन कसा टॅकल करायचंय ते सांगतोय. कळालं? कारण स्टेप बाय स्टेप सर्व सोल्युशन लिहून दिलं तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, हे मी सुरुवातीलाच सांगितलंय. आणि एवढा सर्व व्हिडिओ मुलं बघत नाही, हे मागच्या टेस्ट मध्ये मी बघितलंय, अनालिसिस केलंय. म्हणून काय, जे जे इम्पॉर्टंट आहे तेच मी इथं डिस्कस करणार आहे. ओके, चला. आता कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह कधी पण आपण कशाचं घेतो मित्रांनो? इफ देन साठीच घेतो. कशासाठी घेतो? इफ देन साठी. मग सगळ्यात आधी काय करायचं मित्रांनो, इथे जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याला पी आणि क्यू ने डिनोट करून टाकायचं. म्हणजेच काय, लेट पी काय असेल इथं? 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. बरोबर आहे? 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. देन देअर एरियाज आर इक्वल. मग क्यू काय येईल? एरियाज आर इक्वल. बरोबर आहे का? क्लिअर? हे पी आणि क्यू मध्ये मित्रांनो लिहून घ्यायचं. एरियाज आर इक्वल किंवा एरियाज त्या ट्रायंगल्स आहे ना, मग स्टेप बाय असंही लिहिलं तरी चालेल. एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स आर इक्वल. ओके, आर इक्वल. मग आता सिम्बॉलिक फॉर्मचा काय येईल? पी इफ देन क्यू. बरोबर आहे का? याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहून घ्यायचा. मग पहिलं काय रे? कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे काय? उलट मित्रांनो. पहिलं काय? कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे उलट करायचं. कॉन्व्हर्स म्हणजे काय? उलट करायचं. उलट म्हणजेच काय? क्यू इफ देन पी. मग याचं स्टेटमेंट मध्ये पण लिहायचं. आधी क्यू आहे मग क्यू लिहायचं. इफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स आर इक्वल देन द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रेंट. त्याला स्टेटमेंट मध्ये लिहून घ्यायचं.
नंतर मित्रांनो इथं इनव्हर्स असतं, पण इनव्हर्स आपल्याला विचारलंय का नाही, तरी सांगतो. इनव्हर्स काय असतं रे? इनव्हर्स मध्ये फक्त आपण निगेशन घेतो. काय घेतो? निगेशन. म्हणजे काय? निगेशन ऑफ पी इफ देन निगेशन ऑफ क्यू. कॉन्व्हर्स असेल तर उलट करायचं, इनव्हर्स असेल तर निगेशन लावायचं. आणि जर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह विचारलं, काय विचारलं? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. काय विचारलं मित्रांनो? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह विचारलं तर काय? दोघांचं मिक्सचर घ्यायचं. म्हणजेच काय? निगेशन पण लावायचं आणि उलट पण करायचं. म्हणजेच काय? निगेशन ऑफ क्यू इफ देन निगेशन ऑफ पी. समजलं का? मग आता इथं कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह विचारलंय. मग कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येईल रे? हे फक्त याला काय स्टेटमेंट मध्ये लिहून घ्यायचं. याचं तर स्टेटमेंट मी सांगितलं. याचं कसं येईल स्टेटमेंट? निगेशन ऑफ क्यू आहे. क्यू काय? एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. मग त्याचं निगेशन काय येईल? निगेशन म्हणजे फक्त नॉट लावायचं. म्हणजेच काय? इफ areas of true triangles are not equal, then काय? then two triangles are not congruent. निगेशन असेल तर फक्त पुढे नॉट लावायचा. समजलं का? हे सर्व आपण लेक्चर्स मध्ये हे सर्व स्टेप बाय स्टेप शिकवलंय. कळालं का? समजलं? सोपा होता मित्रांनो? काही अवघड होता का? मग येईल का असा जर क्वेश्चन आला तर काय रे, जे पण सेंटेन्स दिले त्याला पी आणि क्यू मध्ये ब्रेक करून टाकायचं. कॉन्व्हर्स विचारलं तर काय? उलट करायचं. इनव्हर्स असेल तर निगेशन लावायचं. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय? निगेशन पण लावायचं आणि उलट पण करायचं. आणि त्यांना फक्त स्टेटमेंट मध्ये लिहायचं. समजलं का? चला, काही डाऊट? सोपा होता. आता क्वेश्चन 4 काय दिलेलं आहे मित्रांनो? बघा, क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे आपल्याला? क्वेश्चन नंबर 4. ओके. ए दिलेला आहे आणि त्याचा इनव्हर्स विचारलाय. काय विचारलाय? इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. मग काय रे, मी फक्त इथं सांगतो बघा, ए इनव्हर्स कसा काढतो बाय ऍडजॉइंट मेथड? 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. काय फॉर्म्युला ए इनव्हर्सचा? 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट आपण कसा काढतो? माहिती काय रे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि मध्ये मायनस साइन लावायचं. ऍडजॉइंट काय असतो रे? ऍडजॉइंट जो असतो तो मित्रांनो काय असतो? जो को फॅक्टरचा जो मॅट्रिक्स असतो, को फॅक्टरचा जो मॅट्रिक्स असतो त्याचा ट्रान्सपोज घेतो मित्रांनो. आपण काय घेतो? ट्रान्सपोज. आठवा बरं. जो को फॅक्टरचा मॅट्रिक्स असतो त्याचा काय घ्यायचा असतो? ट्रान्सपोज घ्यायचा असतो. कळालं? येईल मग हे तुम्हाला. को फॅक्टर कसा काढतो? को फॅक्टर साठी आधी काय लागतात रे? मायनस लागतात. काय लागतात? मायनस. मग आता बघा, सगळ्यात आधी जर सोडवायचं असेल तर सगळ्यात आधी डिटर्मिनंट सोडवावं लागेल. काय? ए गिवन मॅट्रिक्स काय हे लिहायचं बरं का. इफ ए इज इक्वल टू दिस देन डिटर्मिनंट ऑफ ए. ओके. चला, डिटर्मिनंट आहे म्हणून काय? स्ट्रेट लाईन. काय रे? 2 -3 3 5. बरोबर आहे का? डिटर्मिनंट सोडवताना 2/2 डिटर्मिनंट सोडवताना काय करतो मित्रांनो? आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. बरोबर आहे का? 2 आधी क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना ही साईड करायची. 2 5 आर 10 मध्ये कंपल्सरी मायनस साईन. मग ही साईड करायची. 3 इंटू -3 -9. हे मायनस आणि हे मायनस +9 होऊन जाईल. 10 + 9 किती? 90. हा डिटर्मिनंट कधी पण 0 नाही आला पाहिजे. काय? 0 नाही आला पाहिजे, तेव्हाच आपण इनव्हर्स काढू शकतो. मग असं लिहायचं, देअरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट. मग हिअर हे जे इथले नंबर असतात ते स्मॉल ए असतात. हा जो असतो A11 असतो, तो पुढचा A12 असतो, तो A21 असतो आणि A22. बरोबर आहे का? A11 किती? 2 आहे. A12 -3 आहे. A21 3 आहे आणि A22 किती रे? 5. नंतर काय काढतो मित्रांनो? आपण मायनर्स काढतो. बरोबर आहे? मायनर्स काढतो. बरोबर आहे का? बोला. हे सर्व डिटेल मध्ये शिकवलंय मित्रांनो मी ऍप मध्ये. ओके. चला, -2/2 चे मायनर्स कधी पण काय असतात मित्रांनो? आठवा, अपोजिट असतात. काय असतात? अपोजिट. बरोबर आहे का? म्हणजेच काय? हे मित्रांनो डिटर्मिनंट सोडवताना तुम्ही अशी लाईनने मारायची. हे मी तुम्हाला समजावं म्हणून मारली, नाही तर कोणी मारत बसेल ती लाईन. कळालं? चला, मायनर्स कधी पण अपोजिट असतात. 2 चा मायनर काय येईल रे? 5 येईल. -3 चा मायनर 3 येईल.
3चा मायनर -3 येईल, बरोबर आहे का? 3चा मायनर -3 येईल आणि 5चा मायनर काय येईल मित्रांनो? 2 येईल. कळालंय का? काही डाऊट? मायनर्स नंतर काय काढतो? को फॅक्टर्स काढतो. काय काढतो? को फॅक्टर्स, बरोबर आहे? A11, A12, ओके, A21 आणि A2. ओके, काही डाऊट? समजलं? चला, को फॅक्टर काढताना फॉर्म्युला आहे मित्रांनो. काय फॉर्म्युला? -1/i+j. आय आणि जे काय असतात रे? हे रो आणि कॉलमचे नंबर असतात. मग इथं आय किती? 1, जे किती? 1. 1 + 1, 1 + 1 किती? 2, बरोबर आहे? इंटू मायनर, याचा मायनर किती? 5, बरोबर आहे का? सेम हे 1 + 2 किती होईल? 3 इंटू याचा मायनर 3. सेम 2 + 1 3 इंटू याचा मायनर -3. सेम 2 + 2 4 इंटू याचा मायनर 2. समजलंय? जेव्हा आता इथे मित्रांनो याची पॉवर जर इव्हन असेल तर हे आन्सर कशात येतं रे? पॉझिटिव्ह येतं, म्हणजे +1 येतं. 1 × 5 5 आणि पॉवर ऑड असेल तर आन्सर मायनस मध्ये येतं. -1 × 3 -3. पॉवर ऑड आहे म्हणून आन्सर मायनस मध्ये. -1 × -3 +3. पॉवर इव्हन आहे म्हणून प्लस मध्ये. 1 × 2 2. हे झाले को फॅक्टर. मग ह्याला को फॅक्टरचा मॅट्रिक्स मध्ये लिहायचं आहे. को फॅक्टर कशात लिहायचं? मॅट्रिक्स मध्ये. मग को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काय येईल रे? त्याला AIJ ने डिनोट करतो. कशाने? AIJ ने. AIJ म्हणजे काय? को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, ओके, किंवा मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर असं म्हणतो तो. को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स नाही, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. मॅट्रिक्स कोणाचा? मॅट्रिक्स को फॅक्टरचा. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर, ओके. म्हणजेच काय रे? हे को फॅक्टरला मॅट्रिक्स मध्ये लिहायचं. मग काय येईल? 5 -3 3 आणि 2. क्लिअर इथपर्यंत? मग काय रे? ऍडजॉइंट. ऍडजॉइंट ऑफ ए काय असतो? ऍडजॉइंट ऑफ ए हा जो को फॅक्टरचा जो मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज घेतो. काय घेतो? ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय रे? फक्त जे आडवे आहेत त्यांना उभ्यामध्ये लिहायचं. कशात? उभ्यामध्ये लिहायचं. म्हणजे काय येईल? 5 -3 3 2 झाला हा ऍडजॉइंट. आता फक्त इनव्हर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये टाका. इनव्हर्सचा फॉर्म्युला काय? हा इथं लिहून दिलाय. देअरफॉर ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए किती रे? 19 आहे. इंटू ऍडजॉइंट. ऍडजॉइंट काय? 5 3 5 3 -3 2 झाला मित्रांनो. काय अवघड आहे का? ए इनव्हर्स कळालं? शेवटी तुम्ही आता काही ह्या 19 ला मध्ये पण लिहू शकता. म्हणजे काहीला 5/90, ओके, 3/90 -3/90 आणि 2/90. हा झाला ए इनव्हर्स. समजलं का? काही डाऊट? सोपं आहे, येईल. मग आला तर सोडवताच आला पाहिजे मित्रांनो. मॅट्रिक्स हा टॉपिक खूप इझी. मॅथमॅटिकल लॉजिक मॅट्रिक्स हे हातातले मार्क आहे, हे जायला नको, लक्षात ठेवा. समजलं? हा झाला क्वेश्चन 4. क्वेश्चन 5 जनरल सोल्युशन आहे. सोपं आहे मित्रांनो जनरल सोल्युशन. त्या 1 ला काय रे? tan ऑफ π/4 चा स्क्वेअर लिहायचा. मग tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा. त्याचं जनरल सोल्युशन काय असतं? फॉर्म्युला आहे मित्रांनो, थिटा इज इक्वल टू nπ ± अल्फा. अल्फा काय? इथं π/4. मग काय? nπ ± π/4. सोपं आहे. 5वं एकदम सोपं आहे. 6वं काय रे? जॉईंट इक्वेशन. सगळ्यात आधी मित्रांनो आपल्याला काय? त्या लाईनचं इक्वेशन बनवायचंय. बघा, पासिंग थ्रू जेव्हा ओरिजिन असेल. क्वेश्चन 5 समजला ना? सोपा होता. क्वेश्चन 6 काय बघा मित्रांनो. क्वेश्चन 6 बघा. क्वेश्चन नंबर 6, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. मित्रांनो सगळ्यात आधी इक्वेशन ऑफ लाईन काय असतं? पासिंग थ्रू ओरिजिन. लेट इक्वेशन ऑफ लाईन्स
passing through equation of line, passing through origin, passing through origin. काय असतं रे? हॅव्हिंग स्लोप्स, जेव्हा स्लोप दिलेले असतील, हॅव्हिंग स्लोप इज हॅव्हिंग स्लोप इज काय असतं? y इज इक्वल टू mx. काय? y इज इक्वल टू mx. आता m ची व्हॅल्यू इथं स्लोप 2 दिलेले, मग काय येईल ते इक्वेशन m2 आणि इथं 3, म्हणजे काय येईल रे? y इज इक्वल टू 2x अँड y इज इक्वल टू 3x दिलेले ना स्लोप. कळालं? मग तिथे लिहायचं हिअर स्लोप्स आर 2 and 3, therefore इक्वेशन ऑफ लाईन्स इज y इज इक्वल टू 2x अँड y इज इक्वल टू 3x. ते तुमच्या भाषेत लिहून घ्यायचं. प्लस y इकडे येताना काय येईल रे? मायनस, म्हणजेच काय येईल? 2x मायनस y इज इक्वल टू 0 आणि हे काय येईल? 3x मायनस y इज इक्वल टू 0. मग याचं जॉईंट इक्वेशन काढायचंय. therefore रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन, रिक्वायर्ड हे शिकवलंय मित्रांनो सर्व आपण ऍप मध्ये. रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन इज काय रे? जॉईंट इक्वेशन कसं काढतो त्यांचं? दोघांचं काय घेतो? ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे का? येईल तुम्हाला ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन येईल ना? काय करतो? पहिला घेतो, प्रत्येक दोघांना मल्टिप्लाय करतो, सेम दुसरा घेतो, दोघांना मल्टिप्लाय करतो, करून घेणार. ओके. याचं जे जनरल सोल्युशन आहे, फायनल सॉरी जनरल नाही, काय जॉईंट इक्वेशन जे ते काय मित्रांनो? फायनल याला सोडवल्यानंतर काय येतं? 6x² मायनस 5xy प्लस y² इक्वल टू 0. हे आलं पाहिजे तुमचं जॉईंट इक्वेशन, या दोघं ब्रॅकेट एकमेकांना मल्टिप्लाय केल्यानंतर. समजलं? काही डाऊट? सोपा होता आपण. तर क्वेश्चन नंबर 7 काय मित्रांनो? बघा क्वेश्चन नंबर 7 काय दिलेलं आहे? a बार, b बार, c बार आणि आपल्याला c बार ची कंडिशन दिलेली आहे मित्रांनो. बघा आपण सोपा आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा झालंय नाही? हे काय करू? स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही ते स्टेप बाय स्टेप लिहत चला. मी फक्त क्वेश्चन कसा सोडवायचा ते सांगतोय. ओके चला. कारण मित्रांनो बघा जवळजवळ आपलं काय अर्धा तासच्या वरती झालंय आणि फक्त क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आलोय. कळालंय? जर पूर्ण सांगत बसला तर माझून किती वेळ जाईल तुम्हीच बघा. मग बघा क्वेश्चन नंबर 7 सेम आधी लिहून घ्यायचं. ए बार, बी बार, सी बार, नंतर कंडिशन काय दिलेली आहे? सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. बरोबर आहे का? इथं आधी लिहून घ्यायचा ए बार, बी बार, सी बार जे दिलेले ते लिहून घ्यायचे. कळालं? मग सी बार दिल काय रे आपला? 4i प्लस 3j बरोबर आहे, इज इक्वल टू एक्स इंटू ए बार. ए बार काय दिलेला आहे मित्रांनो? आय प्लस 2j बरोबर आहे, प्लस वाय बी बार. बी बार काय दिलेला आहे मित्रांनो आपल्याला? -2i प्लस जे. बरोबर आहे का? हा ब्रॅकेट आधी सोडून घ्यायचा बघा. आता आय ला जर आपण कॉमन घेतलं तर काय येईल? इथं एक्स आहे आणि हा काय येईल? -2y इंटू आय. आय ला जर कॉमन घेतलं तर काय येईल रे? एक्स -2y इंटू आय. इकडे आय जे मध्ये ना, तर याला पण आय जे मध्ये लिहून घ्या. समजलं का? सेम जे ला जर कॉमन घेतलं तर काय येईल मित्रांनो? इथं बघा 2 इंटू एक्स 2x आणि 1 इंटू वाय वाय. जे झाला. बरोबर आहे? मग कम्पेअर करायचं मित्रांनो. काय करायचं? कम्पेअर केल्यानंतर बघा इकडचा आय ला आय सोबत कम्पेअर करायचं, जे ला जे सोबत. कळालं? मग कम्पेअर केल्यानंतर देअरफॉर कम्पेअर केल्यानंतर काय येणार आहे? एक्स -2y इज इक्वल टू 4 आणि काय येईल? 2x प्लस वाय इज इक्वल टू 3. हे काय रे? सायमल्टेनियसली सोडवायचं. येतं तुम्हाला सायमल्टेनियसली. मग ह्या इथून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या. समजलं? सोपं होतं मित्रांनो एकदम. काय होतं? सोपं होतं. मग आता हे एक्स आणि वाय सायमल्टेनियसली सोडवलं तर एक्स ची व्हॅल्यू काय येते? इथं 2 येते. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2 येते आणि वाय इज इक्वल टू काय येते? -1 येते. ओके, सायमल्टेनियसली सोडवल्यानंतर. सोपं होता हा पण. काय अवघड होता का? तुम्हीच सांगा. कळालं का मित्रांनो? हे झालं क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 8 कशावरती रे? प्रोबॅबिलिटी वरती. एकदम सोपा आहे. डाय इज थ्रोन 6 टाइम्स, म्हणजे यांची व्हॅल्यू दिलेली 6.
गेटिंग अन ऑड नंबर इज अ सक्सेस. ऑड नंबर एकदा जर डाय थ्रो केला तर ऑड नंबर 3 पडतात आणि टोटल आउटकम 6 पडतात. म्हणजे 3/6. 3/6 म्हणजे काय रे 1/2. काय पी ची व्हॅल्यू 1/2 तर क्यू ची पण व्हॅल्यू काय असणार 1/2. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट. इथं ऍटलिस्ट शब्द राहिलाय. प्रोबॅबिलिटी ऑफ इथं काय रे ऍटलिस्ट 5 सक्सेसेस आहे. इथं ऍटलिस्ट शब्द राहिलाय मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 5 सक्सेसेस असं विचारलंय आपल्याला तिथं. कळालं? ओके. क्वेश्चन नंबर 8 सोपा होता हा पण. काय होता रे? सोपा होता क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. ओके. अ डाय इज थ्रोन काय 6 टाइम्स से. अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. बरोबर आहे. किंवा अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. बरोबर आहे. तर देअर फोर यांची व्हॅल्यू काय रे 6 आहे. ओके. अ डाय इज थ्रोन देन सॅम्पल स्पेस is thrown, then sample space S is equal to काय लिहिलं रे 1 2 3 4 5 6. मग एन ऑफ एस किती रे इथं 6 आहे. बरोबर आहे का? हा. लेट इव्हेंट ए. लेट इव्हेंट ए काय इव्हेंट आहे गेटिंग अन ऑड नंबर. गेटिंग अन ऑड नंबर. बरोबर आहे. ऑड नंबर मित्रांनो इथे काय येणार आहे 1 3 5. बरोबर आहे. ऑड नंबरची प्रोबॅबिलिटी काय येणार आहे देअर फोर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए. हे स्टेप बाय स्टेप लिहिलं तरी चालेल किंवा असं हे 6 एन ऑफ ए 6 आलं. डायरेक्ट असंही लिहिलं तरी चालेल. लेट पी काय रे पी इज प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. बरोबर आहे का? पी इज प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. हे तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल मित्रांनो. काय ऑड नंबर ना. ऑड नंबर टी काय येईल ऑड नंबर किती रे तर 3 आहे. बरोबर आहे का? आणि खाली टोटल घेतो. टोटल किती 6. 3/6 म्हणजे 1/2. असंही डायरेक्ट व्हॅल्यू लिहिली तरी चालेल. पी ची व्हॅल्यू 1/2. तर क्यू काय येईल मित्रांनो इथून क्यू इज इक्वल टू काय असतं 1 मायनस पी असतं. तर 1 मायनस 1/2 काय येणार आहे 1/2च येणार आहे. मग आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेसेस ऍटलिस्ट 5 सक्सेसेस म्हणजेच काय रे ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी. म्हणजे कमीत कमी 5 किंवा 5 पेक्षा जास्त असले तर चालतील. म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 ची व्हॅल्यू विचारली. मग आता इथे मित्रांनो बघा काय रे काय येणार आहे एकतर 5 येईल किंवा 5 पेक्षा जास्त 6 येईल. कारण टोटल 6 आहेत ना. एन किती 6. मग 6 पर्यंत एक 5 आणि 6 ची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटीचा जो इथं फॉर्म्युला असतो मित्रांनो काय असतो एन सी एक्स पी रेस टू एक्स. इथे लिहायचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला जो असतो किंवा इथं आधी प्रोबॅबिलिटी काढायच्या आधी लिहून टाकायचा. काय असतो रे तो फॉर्म्युला पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. काय असतो फॉर्म्युला बोला एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. आता इथं 5 साठी एक्स ची व्हॅल्यू 5 घेणार आणि 6 साठी एक्स ची व्हॅल्यू 6 घेणार. दोघांची प्रोबॅबिलिटी काढायची ऍडिशन करायची. तर याचं फायनल जे आन्सर आहे मित्रांनो ते काय येतं 7/64 येतं. किती येतं 7/64. समजलं का? ओके. क्लिअर. असं मित्रांनो हा सोपा क्वेश्चन होता. काही एवढा अवघड नव्हता. कळालं? हे झालं क्वेश्चन नंबर 8 पर्यंत. क्वेश्चन नंबर 9 बघा. पीडीएफ प्रत्येकाचं काढायचं मित्रांनो. इथं बघा काय क्वेश्चन नंबर 9 फाइंड के इफ एफ ऑफ एक्स दिलेले के एक्स स्क्वेअर आणि हे पीडीएफ म्हटलेलं आहे. पीडीएफ असेल तर काय असतं रे हे गिवन फंक्शन इज पीडीएफ. त्याचं इंटिग्रेशन काय असतं रे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स लिमिट. लिमिट काय इथं 0 to 1 आहे इज इक्वल टू पीडीएफ असेल तर आन्सर काय असतं इंटिग्रेशन 1 असतं. माहिती नाही हे. बरोबर आहे. चला मग हे याच्यानुसार के ची व्हॅल्यू काढा. काय दिले ते इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 एफ ऑफ एक्स काय के एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स डीएक्स
इंटिग्रेशन घेतो तेव्हा पण कधी पण dx लिहितो ना, इज इक्वल टू 1. ओके, इज इक्वल टू 1. ओके, देअरफोर काय येईल बघा, इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल 1 इंटू के स्क्वेअर. के कॉन्स्टंट आहे मित्रांनो, के ला बाहेर घ्या. ओके, कॉन्स्टंटला कधी पण बाहेर लिहितो. एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब. ओके, dx इज इक्वल टू 1. तर आता सेपरेट इंटिग्रेशन घ्यावं लागेल. तर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल रे, एक्स क्यूब अपॉन 3 आणि एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय येईल, एक्स रेज टू 4 अपॉन 4 0 टू 1. बरोबर आहे का? बस हे सोडवा किंवा डायरेक्ट लिमिट टाका. कळालं? किंवा डायरेक्ट आधी सोडवलं तर काय येईल, 4x³ मायनस 3x⁴ अपॉन 12. अपॉन 12 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर लिहा. ओके, इज इक्वल टू 1. चला व्हॅल्यू टाका आता. लोअर लिमिट तर 0च आहे, अप्पर लिमिट 1 आहे. 1 चा क्यूब 1, 1 इंटू 4 4 होईल. बरोबर आहे का? 4 मायनस 1 रेज टू 4 1च राहणार आहे. 1 इंटू 3 3 होणार आहे. इज इक्वल टू 1. तर 4 मायनस 3 किती रे, 1. म्हणजे हा 12 इकडे येतात मल्टिप्लाय. देअरफॉर के ची व्हॅल्यू काय येणार आहे, इथून 12 येणार आहे. काय येणार आहे, 12. तर के ची व्हॅल्यू काय आली, 12. चालेल, एवढं सोपं होतं. क्वेश्चन नंबर 9. 10 चा काय रे, टेबल काढायचा आहे आणि त्याच्यावरून गिवन फंक्शन काय पीएमएफ आहे. काय पीएमएफ, प्रोबॅबिलिटी मास ऑफ फंक्शनची काय प्रॉपर्टी, काय टोटल प्रोबॅबिलिटी काय असते, 1 असते. बस तेवढंच आहे, तेच वापरायचंय फक्त इथं क्वेश्चन नंबर 10 मध्ये. सोपं आहे. कळालं? क्वेश्चन नंबर 10 काय रे, टोटल प्रोबॅबिलिटी 1 असते. सगळ्यात आधी मित्रांनो हा हा 4cx आहे बरं का, के इंटू 4cx ते असं आहे बघा क्वेश्चन नंबर 10 मध्ये. बघा हे 9 झालं ना, सोपं होतं 9. बघा काय रे, क्वेश्चन नंबर 10 जो आहे मित्रांनो 10 काय बघा, पी ऑफ एक्स जे ते असं आहे मित्रांनो. कसं आहे बघा, ए इंटू ब्रॅकेट मध्ये 4cx काय 4cx असं आहे. आणि इथं काय, प्रत्येक एक्स ची व्हॅल्यू टाकायची. कळालं का? क्लिअर? मग आता इथे मित्रांनो बघा, ओके, वेन एक्स इज इक्वल टू 0 असेल, एक्स इज इक्वल टू 0 असेल तर पी ऑफ 0 काय येईल रे, बघा पी ऑफ 0 के इंटू 4c0. खाली जेव्हा 0 असेल तर व्हॅल्यू काय असते रे, 1 असते. 1 इंटू के के होईल. बरोबर आहे. वेन एक्स इज इक्वल टू 1 कुठपर्यंत करायचंय रे, 4 पर्यंत करायचंय. मग काय, पी ऑफ 1 इज इक्वल टू के 4c1. खाली जेव्हा 1 असेल तेव्हा वरची व्हॅल्यू जशीच्या तशी असते मित्रांनो, हे सर्व शिकवलंय. मग काय हा 4 इंटू के 4k होईल. बरोबर आहे. वेन एक्स इज इक्वल टू 2 घेतलं तर पी ऑफ 2 काय येईल रे, के इंटू 4c2. 4c2 कसं सोडवतो मित्रांनो सांगा, बोला. खाली जेव्हा जेवढा नंबर असेल तेवढं वरच्याचं काय रे, उलट मल्टिप्लिकेशन करायचं. खाली 2 आहे म्हणजे वरच्याचं 2 वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं. आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये लिहायचं. 2 फॅक्टोरियल किती, 2 आहे. हे सर्व शिकवलंय. 2 1 जा 2 2 जा काय, 3 इंटू 2 6 6 इंटू के 6k येईल. असं सेम एक्स इज इक्वल टू 3 काय रे, तर पी ऑफ 3 इज इक्वल टू काय येईल, के इंटू 4c3. आता 4c3 लाच कमी करू शकतो का, कसं लिहू शकतो, वरचा जसा जसा आणि खाली दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. 4 मायनस 3 किती, 1. कळालं? खाली जर मोठा नंबर असेल तर रिड्यूस करतो ना आपण. ओके, काय रे, 4 मायनस 3 किती, 1. खाली जेव्हा 1 असेल तेव्हा वरची व्हॅल्यू जशी जशी असते म्हणजे 4 इंटू के 4k झालं. एक्स इज इक्वल टू 4 तर काय येईल रे, पी ऑफ 4 इज इक्वल टू के इंटू 4c4. बरोबर आहे का? यस. सेम सेम असेल तर व्हॅल्यू 1 असते. 1 इंटू के के होईल. मग काय येईल रे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन एक्स एक्स पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स काय रे, 0 1 2 3 4. 0 साठी प्रोबॅबिलिटी काय, के 4k 6k 4k आणि k.
कळालं मित्रांनो? आता if given function is PMF, okay, if given function is PMF, काय given function काय is PMF, then काय असतं टोटल प्रोबॅबिलिटी समेशन ऑफ पी आय इज इक्वल टू काय असतं 1 असतं. मग काय टोटल प्रोबॅबिलिटी 1 घ्या. ए प्लस 4k प्लस 6k प्लस 4k प्लस k इज इक्वल टू 1. टोटल प्रोबॅबिलिटी काय असतं रे 1 असते. लक्षात ठेवा पीएमएफ असेल तेव्हा हे सगळ्या प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. सोपं आहे मित्रांनो हा पण टाईप. मग बघा हे 4k प्लस के 5k 5k प्लस 6k 11k 11k प्लस 4k 15k 15k प्लस k 16k 16k इज इक्वल टू 1. therefore k इज इक्वल टू काय रे 1/16. झालं. ओके फाईन के होतं ना. काय अवघड होतं का तुम्हीच सांगा. क्वेश्चन नंबर 11 काय रे इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधायचा आहे मित्रांनो. एकदम सोपं आहे. मग बघा क्वेश्चन नंबर 11 काय हे समजलं. चला थोडं 2च मिनिट मी ब्रेक घेतो. कंटिन्यू बोलतोय ना. बघा क्वेश्चन नंबर 11 काय बघूया आपण. झालंय. सोपं आहे का मित्रांनो तुम्हीच सांगा. काय अवघड होतं का तुम्हीच सांगा. इलेव्हन नंबर काय राईट द इंटिग्रेटिंग फॅक्टर. सगळ्यात आधी काय इक्वेशन डीवाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स. याला कशासोबत कम्पेअर करतो रे कम्पेअर विथ डीवाय बाय डी एक्स प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. इयर पी काय रे आपला पी कोणासोबत आहे वाय सोबत आहे ना. तर कोण इथं 1 आहे. आणि क्यू काय क्यू काय सांगा राईट हँड साइड काय ई रेस टू मायनस एक्स. बरोबर आहे का. याचा जो इंटिग्रेटिंग फॅक्टर असतो तो काय असतो मित्रांनो ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. बरोबर आहे ना. चला ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. पी काय रे 1 आहे. 1 dx व्हॅल्यू 1 एक्स असते. तर ई रेस टू एक्स तर इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला ई रेस टू एक्स. फक्त इंटिग्रेटिंग फॅक्टरच विचारला होता तर आन्सर काय आला ई रेस टू एक्स. एरिया मित्रांनो सोपा आहे. काय घेतो आपण इंटिग्रेशन घेतो. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 12 सोपा आहे का सांगा. काय घेतो रे इंटिग्रेशन घेतो एरिया अंडर द कर्व. बरोबर आहे ना. इंटिग्रेशन ऑफ वाय डी एक्स एरिया ए इज इक्वल टू वाय काय आपला एक्स स्क्वेअर तर एक्स स्क्वेअर डी एक्स. बरोबर आहे का. आणि इथे लिमिट जे दिलेलं असतं ते टाकतो 1 to 2. बरोबर आहे का. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय तर एक्स क्यूब अपॉन 3 काय 1 to 2 3 कॉमन आहे बाहेर घ्या. 2 चा क्यूब मायनस 1 चा क्यूब झालं 1/3. 2 चा क्यूब किती रे 8 1 चा क्यूब 1 8 minus 1 7 7/3 स्क्वेअर युनिट्स. झालं. काय होतं का. ओके क्वेश्चन नंबर किती झाला हा 12 झाला. 13 मित्रांनो थेरम आहे प्रूव्ह दॅट आहे. ओके थेरम आहे. आपण काही एवढं अवघड नाही थेरम सोपा आहे.
14 काय रे, रोल्स थेरम आहे. रोल्स थेरमच्या कंडिशन माहिती पाहिजे, बस 13 आणि 14 करणार. ते थेरम काय करा, थेरम फिक्स येतात मित्रांनो, थेरम हे व्यवस्थित करून ठेवा, कळालं. आणि 14 काय, रोल्स थेरम. रोल्स थेरम वरती पण आपण काय ऍप मध्ये टाकलेले आहेत. कळालं, सोपं आहे. पहिल्या दोन कंडिशन तर ऑलरेडी प्रूव्ह असतात. तिसरी कंडिशन काय असतं रे, इथे जो पॉइंट दिलेला असतो तो काय फंक्शनला मॅच झाला पाहिजे. कळालं, दोघं जर मॅच असतील तर काय रोल्स थेरम सॅटिस्फाईड असतो. सोपं आहे. 13 आणि 14 करणार का. अशा प्रकारे काय झालं मित्रांनो, हे काय झालं क्वेश्चन, काय सेक्शन बी कम्प्लीट झालेलं आहे आपलं. सेक्शन सी मित्रांनो काय, अटेम्प्ट एनी 8. क्वेश्चन नंबर 15 एलएमव्हीटी वरती जसा रोल थेरम तसंच एलएमव्हीटी लेक्चर घेतलेले आहेत मित्रांनो, हे व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. आता क्वेश्चन 16 काय रे, डीवाय बाय डी एक्स वरती. क्वेश्चन नंबर 16 बघा, वाटल्यास करून देऊ का, तो पण आपण मित्रांनो ऍप मध्ये घेतलेला आहे. एकदा तुम्ही चेक करा, भेटून जाईल तुम्हाला ऍप मध्ये. ओके का सोडून देऊ 16. बघा क्वेश्चन नंबर 16 काय दिलेलं आहे बघा. आपण ऍप मध्ये टाकलेलं आहे मित्रांनो. सगळ्यात आधी काय करतो, या ए ला इकडे आणतो, म्हणजेच काय रे, एक्स अपॉन ए इज इक्वल टू काय, टी प्लस 1 अपॉन टी. सेम इकडे पण ए ला इकडे आणतो, वाय अपॉन ए टी मायनस 1 अपॉन टी. नंतर दोघं इक्वेशनचा काय घेतो, स्क्वेअर घेतो. काय घेतो, स्क्वेअर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअर घेतल्यानंतर काय येईल, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल रे, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. सेम वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू या ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. हे मी डायरेक्ट लिहून देतोय, तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहा मित्रांनो. फक्त कसं सोडवायचं ते सांगतोय, हे आपण ऍप मध्ये घेतलेलं आहे, डिटेल मध्ये घेतलेलं आहे. कळालं का. हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करा, हा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर करा. मग काय येईल बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार काय येईल रे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर येईल का असं. ओके, सेम हे काही वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab बरोबर आहे, प्लस बी स्क्वेअर येईल असं. तर काय येईल रे, देअरफॉर एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू, हा टी टी कॅन्सल होऊन जाईल, तर काय राहील, टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 2. आणि हे काय राहील इथं, वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, ओके, टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर, हा टी टी कॅन्सल होऊन जाईल, काय होऊन जाईल, -2. आता इथं काय करायचं, याला इक्वेशन 1 द्यायचं, याला इक्वेशन 2 द्यायचं, आणि दोघांना सबट्रॅक्ट करायचं. काय करायचं, सबट्रॅक्ट, म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू काय रे, टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 2 मायनस टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 2. काय मी ते मायनस साईन असेल तर ब्रॅकेट टाकायचा, लक्षात ठेवा. हा प्लस टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, प्लस मायनस कॅन्सल होऊन जाईल, हे मायनस मायनस काय रे, 2 प्लस 2 आणि हा 2 2 2 4 होऊन जाईल. इथे डिनॉमिनेटर सेम असेल तर तो एकदाच लिहितो, म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू काय उरला इकडे 4. हा डिवाइड ए स्क्वेअर इकडे येताना काय होईल, मल्टिप्लाय होईल, म्हणजेच काय रे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a स्क्वेअर. आता डिफरन्शिएट करा, आता काय करा, डिफरन्शिएट करा. तर याचं काय येईल मित्रांनो बघा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, याचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx, आणि हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे रे, 0. हा मायनस इकडे येताना प्लस होईल, देअरफॉर 2y dy बाय dx इज इक्वल टू काय येणार आहे, 2x. 2 2 काय जाईल, कॅन्सल, हा y इकडे जाईल, देअरफॉर dy बाय dx काय तर इथून x बाय y, काय येतंय, x बाय y. तेच विचारलं होतं ना आपल्याला, dy बाय dx x बाय y, शो दॅट होता, प्रूव्ह दॅट होता. सोपा होता, सोपा आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 17 थेरम आहे मित्रांनो, ते थेरम व्यवस्थित करून ठेवा, प्रूव्ह दॅट वाले. 18 मित्रांनो काय दिलेलं आहे बघा, 2 लाईन दिलेल्या आहे आणि दोघं लाईन एकमेकांना काय करतात रे, इंटरसेक्ट. तर फाइंड
पॉइंट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सांगितलंय मित्रांनो. मग बघा 18 नंबर मध्ये काय करायचंय बघा. हे समजलं ना 17 थेरम आहे. 18 बघा काय आहे? बघा क्वेश्चन नंबर 18 किती राहिले बघा आता 17 पर्यंत आलो ना आपण. किती 34 म्हणजे अजून जेवढे झाले तेवढे बाकी मित्रांनो. ओके कळालं. आता काय करूया हा आपण बरोबर 1 तास घेतलेला आहे ना. अजून एक व्हिडिओ घेऊन टाकू वाटल्यास. ओके सर्व एकाच लेक्चर मध्ये करण्यापेक्षा काय करूया 17 पर्यंत संपवलंय आपण. काय करूया 18 पासून पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया आपण. ओके 18 पासून काय करूया पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. कारण एकाच व्हिडिओ मध्ये घेतलं तर परत तुम्ही काय बोर होणार. त्याच्यापेक्षा काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. ओके थँक्यू सो मच. जर आवडलं असेल तर सेशनला लाईक करा आणि तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाकून ठेवा तुम्ही. आणि जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही स्वतः टाईप करा सर मी व्हिडिओ बघितलाय. म्हणजे मला लक्षात येईल किती मुलांनी व्हिडिओ बघितलाय आणि कसा वाटला. कळालं. तुमचा किती अभ्यास झालेला आहे कोणाचे किती करेक्ट आले ते पण सांगा. कळालं म्हणजे मला चेक करता येईल अनालिसिस करता येईल. कळालं. नुसता व्हिडिओ बघू नका. व्हिडिओ बघितल्यानंतर सांगा सर माझे एवढे करेक्ट आले मला इथे प्रॉब्लेम आला तिथे प्रॉब्लेम आला. हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगा त्याच्यानुसार कळेल. कळालं. बाकीचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.